केंद्र शासनाने सन 2021-22 या वर्षापासून पशुसंवर्धन विभागाद्वारे उद्योजकता व कौशल्य विकासावर आधारित नवीन सुधारित राष्ट्रीय पशुधन अभियान या योजनेस मंजुरी प्रदान केली आहे। सदर योजनेअंतर्गत शेळी मेंढी पालन, कुक्कुटपालन व राहपालन, पशुखाद्य व वेरण विकास उपअभियानांतर्गत मुरघास निर्मिती, TMR व फॉडर ब्लॉक निर्मिती तसेच वेरण बियाणे उत्पादन या योजनांकरिता 50% अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार आहे। वेरण व पशुखाद्य यामध्ये उद्योजकता विकास करून मागणी व पुरवठ्यातील अंतर कमी करण्यासाठी वेरण प्रक्रिया युनिटची स्थापना करण्यास प्रोत्साहित करणे, वेरण व पशुखाद्य तंत्रज्ञानाचा प्रथमदर्शनी प्रात्यक्षिकाद्वारे प्रचार, प्रसार व विकास करणे आणि स्थानिक पातळीवर योग्य किमतीमध्ये वेरणीची व चाऱ्याची उपलब्धता वाढवणे हे या योजनेचे मुख्य वैशिष्ट्य आहे। अनुदानाची अधिकता मर्यादा शेळी मेंढी पालन करिता ₹50 लाख, कुक्कुट पालनाकरिता 25 लाख, वराह पालनाकरिता 30 लाख आणि पशुखाद्य व वेरण विकास यासाठी 50 लाख अशी आहे। प्रकल्पाकरिता स्वहिस्सा व्यतिरिक्त उर्वरित आवश्यक निधी बँकेकडून कर्जाद्वारे उपलब्ध करून घ्यावयाचा आहे। आता कोण घेऊ शकते लाभ? तर सदर योजनेचा लाभ व्यक्तिगत, व्यावसायिक, स्वयंसहायता बचत गट, शेतकरी उत्पादक संस्था, शेतकरी सहकारी संस्था, कलम 8 अंतर्गत स्थापन झालेल्या कंपनी, सहकारी दूध उत्पादक संस्था, सहजोखीम गट JLG, सहकारी संस्था, खासगी संस्था, स्टार्टअप ग्रुप इत्यादी घेऊ शकतात। तर आता यासाठी कागदपत्रे कोणती लागतील? तर या योजनांच्या लाभाकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा असून अर्ज सादर करताना सविस्तर प्रकल्प अहवाल, TPR, पॅन कार्ड, आधार कार्ड, रहिवासी पुरावा, मतदान ओळखपत्र किंवा वीज द्यायची प्रत, छायाचित्र, बँकेचा रद्द केलेला चेक इत्यादी सादर करणे म्हणजेच अपलोड करणे अनिवार्य असून अनुभवाचे प्रमाणपत्र, वार्षिक लेखामेळा, आयकर रिटर्न, प्रशिक्षण प्रमाणपत्र, जमिनीचे कागदपत्र, GST नोंदणी इत्यादी उपलब्ध असल्यास सादर करावे। पुढेही शेतीविषयक माहितीसाठी आणि अपडेटसाठी बघत रहा किसान राज।